पत्रकार बंधूंना नमस्कार। आज आमच्या विनंतीला मान देऊन आपण लगेचच उपस्थित राहिले त्याबद्दलही धन्यवाद। आमच्या केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे ऑल इंडियाचे अध्यक्ष जगन्नाथप्पा शिंदे ज्यांना आम्ही केमिस्ट हृदय सम्राट म्हणून संबोधतो, त्यांचा 75वा वाढदिवस सर्व केमिस्ट बांधवांनी साजरा करण्याचा उद्देश ठेवून या भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे। तुम्हाला सगळ्यांना सांगण्याचा एक आनंद होईल आम्हाला की असं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे की स्वतःला सेवेमध्ये वाहून घेतलेलं नेतृत्व आहे। प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये आमच्या माध्यमातून म्हणा किंवा त्यांच्या नेतृत्वातून भरपूर सेवा संकल्प आमच्याकडे होतात। मेडिकल कॅम्प असेल, रक्तदान शिबिरे असतील, या सगळ्या याच्यामध्ये तुमचाही आम्हाला सपोर्ट मिळतो आणि या निमित्तानेही तो सपोर्ट कायम राहावा। तुमच्या माध्यमातून आम्ही जास्तीत जास्त लोकांकडे पोहोचू अशी मी अपेक्षा बाळगतो आणि विनंती करतो, कारण तुमचा सहभाग असल्याशिवाय कुठलंही कार्य, सामाजिक कार्य हे पूर्ण होऊ शकत नाही। त्याच्यामुळे या अशा नेतृत्वाच्या एक अमृत महोत्सव साजरा करण्याच्या निमित्ताने हा संकल्प त्यांनी ॲक्च्युअल आम्ही फार मोठा वाढदिवस त्यांचा साजरा करण्याचा एक सगळ्यांचा हे होता की उद्देश होता की आपल्या नेतृत्वाचा एक योगदान मोठं आहे, त्या निमित्तानं आम्ही मोठा वाढदिवस त्यांचा साजरा करावा असं सगळ्यांचा जिल्हा लेवल असेल, स्टेट लेवल असेल, सगळ्यांचा एक मानस होता। पण आमच्या नेतृत्वांनी आम्हाला सांगितलं की बा एवढा मोठा खर्च वगैरे न करता रक्तदान शिबिर हे श्रेष्ठ दान आहे, त्याच्यामुळे आणि रक्ताचा पुरवठा तसा नाहीये, म्हणजे रक्त आपण मॅन्युफॅक्चर नाही करू शकत, ते बनवू शकत नाही, त्याच्यामुळे ते दानातूनच आपल्याला मिळेल ही भावना ठेवून आम्हाला त्यांनी सांगितलं बाबा तुम्हाला जर करायचं असेल तर एक रक्तदान शिबिर घ्या आणि या रक्तदान शिबिराला गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये आमचा जाण्याचा मानस आहे। त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त याला कसं आम्हाला डोनर मिळतील आणि तुमचाही एक उपक्रमामध्ये सहभाग राहील हीच मी विनंती करतो। आणि आमचा औरंगाबाद जिल्हा हा फार मोठा आहे, म्हणजे इथं भरपूर प्लॅन केला आम्ही, कमीत कमी 20 ठिकाणी आम्ही रक्तदान शिबिर घेतो। आता जी तुम्हाला यादी मिळणार आहे 17-18 लोकांची झालेली आहे, पण रिस्पॉन्स चांगला येतोय, तर वेगवेगळ्या ठिकाणी आणखी 3-4 ठिकाणी डिमांड करताय। आज उद्यामध्ये ते आम्ही डिमांड पूर्ण करून 20 कमीत कमी आमचे सेंटर असतील आणि त्याचं तुम्हाला यादी पण देतो। तेवढे तर तुम्ही आम्हाला सविस्तर बातमी तुमच्या निमित्तानं म्हणजे तुमच्या माध्यमातून दिला गेली तर आणखी जास्तीत जास्त डोनर आपल्याला मिळतील। आणि रक्तपुरवठा, मागणी आणि पुरवठा याच्यात फार मोठी तफावत आहे। कायम आम्ही मेडिकल फील्डमध्ये असल्यामुळं आमच्याकडे रिक्वायरमेंट येते, प्रत्येक काउंटरवर विचारलं जातं, कारण जो रुग्ण आहे किंवा रुग्णाचे नातेवाईक आहेत हे शहरबाहेर होतात आणि एक कुठेतरी आम्ही एक मित्र परिवारातला आहे, त्याच्यात डॉक्टर आणि रुग्णसेवा याच्यातला एक दुवा म्हणून केमिस्ट आहे। त्याच्यामुळे तो प्रत्येक केमिस्टला फोन करतो, येऊन भेटतो की मला या गटाचं रक्त पाहिजे, मिळत नाही, मी कुठं काय करू, तर आमच्या माध्यमातून ही कायम सेवा चालते आणि आम्हाला त्या माध्यमातून माहिती मिळते की याच्यात पुरवठ्यामध्ये फार तूट आहे। म्हणून हे आमच्या नेतृत्वानं म्हणा किंवा आमच्या संघटनेनं हा निर्णय घेतलेला आहे। तर पुन्हा एकदा तुम्हाला विनंती करतो की याला जास्तीत जास्त कसा याच्या तुमच्या माध्यमातून डोनरकडे पोहोचता येईल आम्हाला आणि कसं चांगल्या पद्धतीनं तुम्ही आवाहन कराल असे मी अपेक्षा बाळगतो। ते मिनिमम टार्गेट ठेवलं आहे आम्ही। आता ते हे बघा हे कसं हे टार्गेट आमचं महाराष्ट्राचं आहे, आता ते ऑल इंडिया लेवलला पण चालू आहे, पण मग महाराष्ट्राचं 75,000 बॉटलचं आहे। तर साधारण आपले 20 ठिकाणी आहे, 20 ठिकाणी हो, त्याची यादी पण मी तुम्हाला दिली। जिल्ह्यामध्ये शहरामध्ये 8 आहे, पूर्ण जिल्ह्यामध्ये 20 आहे, म्हणजे 18 ठिकाणी आहे, त्यांचे नाव सांगा। अच्छा, त्याच्यामध्ये शहराची मी तुम्हाला नाव सांगतो पहिले सुरुवातीला। औषधी भवनला इथे गुलमंडीला आणि टीव्ही सेंटरला मराठा क्रांती बहुउद्देशीय संस्था SBO शाळे शेजारी आहे। शहाबाजारमध्ये कुरेशी फंक्शन हॉल, त्याच्यानंतर लायन्स उस्मानपुरा, लायन्स बाल सदन जे आहे संत एकनाथ नाट्य मंदिरासमोर, त्याच्यानंतर चिखलठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल जे आहे मिनी घाटी ज्याला आपण म्हणतो तिथे आहे। गारखेडामध्ये श्री दत्त मेडिकल जिजाई हॉस्पिटल पुंडलिक नगर, त्याच्यानंतर खडकेश्वरमध्ये महादेव मंदिरामध्ये आम्ही आयोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये ग्रामीणमध्ये सिल्लोड ग्रामीण हॉस्पिटल, कन्नडमध्ये BZP प्राईड कॉम्प्लेक्स रेमंड शोरूम ईश्वर रोड, वैजापूरमध्ये वसंत क्लब म्हणून आहे डेपो रोड राजेश मेडिकलच्या बाजूला वैजापूर, लासूरमध्ये पुष्पांजली हॉस्पिटल
श्री डॉक्टर नंदकिशोर उदवंत गव्हर्नमेंट हॉस्पिटल, दायगाव रोड, लासूर स्टेशन. पैठणमध्ये शिवाजी पुतळ्याजवळ अवनी मेडिकल म्हणून आहे, तिथं नियोजन केलेलं आहे. सोयगावमध्ये ऋतुजा मेडिकल जवळ बाजूला त्याच्या जागा आहे, सोयगावमध्ये तिथं आहे. वाळूजमध्ये घृष्णेश्वर हॉस्पिटल, महाराणा प्रताप चौक, बजाजनगर. आणि पाचोडमध्ये ग्रामीण हॉस्पिटल, महावीर मेडिकल समोर. बिडकीनमध्ये कोकण वेस हनुमान मंदिर समोर, बिडकीन. आणि आणखी इथं खुलताबाद आणि फुलंब्रीमध्ये बालाजी मेडिकल म्हणून आहे, त्याच्यावरती आहे. आणि खुलताबादने क्या नाम आहे रे सर? हां, सना मेडिकलच्या बाजूला एक हॉस्पिटल आहे, तिथे आहे. शहरामध्ये आम्ही 1200 लोकांचं नियोजन केलंय, 1200 लोक. आमचे 4000 मेडिकल शॉप आहेत. आता आम्ही आव्हान सगळ्यांना केलंय, बरोबर. त्या संघटनेचे मेंबर आमचे म्हणजे केमिस्ट आपले 4000 ऑल ओव्हर जिल्हा आहेत. नाही अवघड, पण तुम्हाला सांगतो आता ब्लड डोनेशन कॅम्प कायम चालतात. आता अलीकडेच आपल्याला नरेंद्र महाराजांचं झालेलं आहे. त्याच्यामध्ये काय होतं की जनरली आमची लोक डोनर म्हणून जास्त पुढे येतात. कारण गावामध्ये जर कॅम्प ठेवला तर सगळ्यात पहिले मेडिकल किंवा डॉक्टर या लोकांकडेच मंडळी येते. आणि आम्ही व्यावसायिक बंधू असल्यामुळे आम्हाला त्यांचं आमंत्रण आलं की आम्हाला डोनर म्हणून पुढे जावं लागतं. आम्हाला त्याचं महत्त्वही कळतं. त्याच्यामुळे आमचे कायम आणि आमचेही कॅम्प चालतात स्वतःचे. आम्ही औषधी भवनला काय कॅम्प, एखाद्या ब्लड बँकेने आम्हाला रिक्वेस्ट केली तर तिथेही जाऊन आम्ही डोनरला आमच्या व्हॉट्सअपवर टाकून पाठवतो. त्याच्यामुळे आमचाही प्रयत्न फक्त एक मिनिमम टार्गेट आमचा 2500-3000 बॉटलचा आहे. पण मॅक्झिमम 5000 जरी झालं तरी रक्तपेढ्यांना ते कमीच पेडणार आहे. आमची तयारी 5000 बॉटल जरी झाली तरी आमची तयारी त्या पद्धतीने आहे. नाही, टोटल आम्ही मिनिमम टार्गेट 3000 बॉटलचं ठेवलं आहे. 7 फेब्रुवारीला असतं. आता 7 फेब्रुवारी आमचं असतं ना, ते आता कसं प्लॅन करू त्याच्यामध्ये. शक्य वर्धापन दिवस आहे या वास्तूचा. आणि भारतामध्ये सर्वात पहिले केमिस्ट भवन हे औरंगाबाद शहरामध्ये झालेले. तर त्याचं वर्धापन दिवस दरवर्षी आम्ही मनवत राहतो आणि दरवर्षी आम्ही ब्लड डोनेशन कॅम्प घेत राहतो. तर आज आम्ही वर्धापन दिवस सुद्धा त्याच्यातच ऍडजस्ट करणार आहोत आम्ही. कारण आजची 24 तारीख आणि 7 तारीख काही फार जवळ असल्यामुळे आणि ब्लड डोनेशन हे दर 3 महिन्यांनी द्यावा असं एक हे आहे. त्याच्यामुळे आम्ही आणि बरेच व्यावसायिक जे वयाने ज्यांना ब्लड शुगर आहे असे काही केमिस्ट बांधव आहेत त्यांच्याकडून आम्ही ते रुग्ण असल्यामुळे त्यांच्याकडून आपण घेऊ शकत नाही. तर म्हणून आम्ही एक असा 3000 लोकांचा आम्ही संकल्प केलेला आहे. आणि महाराष्ट्रामध्ये 36 जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये 15-20 पुण्यासारख्या ठिकाणी, बॉम्बे सगळ्याकडे असं प्रत्येक ठिकाणी जसं जसं ब्लड बँक आहे त्या हिशोबाने त्या व्यवस्था केलेली आहे. हो झाले. 800 ते 1000 लोकांच्या नोंदणी आमच्यापर्यंत आतापर्यंत आलेल्या आहे. उद्या होईल. त्यांना प्रत्येकाला आमच्या संघटनेकडनं एक आभार पत्र आणि ब्लड बँकेकडनं जे सर्टिफिकेट मिळतं, प्रमाणपत्र मिळतं. आपण 12 ब्लड बँकेला याच्यावर घेतलंय. काही ब्लड बँकेवाले 2-2 ठिकाणी काम करतायत, 3 ठिकाणी काम करतायत. आहे ना. काय म्हटले? आपल्याला त्यासाठी रक्तपेढीमध्ये हे करावं लागेल, पण काही अडचण आल्या तर आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकतो. हा नाही कार्ड प्रत्येकाला ज्याचं त्याचं जात राहतो. परंतु आमच्याकडे तुमच्या माहितीच तो सांगतो, औरंगाबादला जिल्हा संघटनेकडे ज्यावेळेस बॉम्बेला काही रुग्ण छत्रपती संभाजीनगरमधून तिथं ऍडमिट होते हॉस्पिटलला, तर त्यांनी आमच्याशी ज्यावेळेस संपर्क केला तर आम्ही बॉम्बेला सुद्धा ओ निगेटिव्ह म्हणून त्यांना 1 तासामध्ये आम्ही अवेलेबल केलं होतं. आमच्याकडे बी निखिल सारडा हे ओ निगेटिव्ह आहे. दर 3 महिन्याला 4 महिन्याला रक्तदान करत राहतात. यांचे बंधू आहे लहाने सचिन भाऊ, हे दर 3 महिन्याला ब्लड
डोनेट करत राहतात. तर असं जर आमच्याकडे असलं तर आमच्याकडे संकलन आहे, तर आम्ही त्याची व्यवस्था करण्याचा आम्ही प्रयत्न करत राहतो. एक घटना कसं केलं मुंबईत म्हणजे आमच्या संघटनेच्या माध्यमातून म्हणजे एक आमचं असं आहे की गल्लीपासून दिल्लीपर्यंत आणि कन्याकुमारी पासून काश्मीर पर्यंत आमच्याकडे सगळी प्रकारची आमच्याकडे संघटना असल्यामुळे देश पातळीवर आणि त्याचं नेतृत्व आमचे एक केमिस्ट हृदय सम्राट माननीय आप्पासाहेब गेल्या 5 दशकापासून त्याची माहिती आपल्याकडे दिलेली आहे. संघटनेचं अध्यक्षपद ते भूषवत आहे आणि सगळ्या केमिस्ट बांधवाचं म्हणजे त्यांचं पूर्ण लक्ष म्हणून हे सामाजिक काम म्हणून महाराष्ट्र स्टेट केमिस्ट एंड ड्रग एसोसिएशन की तरफ से मेगा ब्लड डोनेशन कैंप रखा गया है। इस मौके पे पूरे महाराष्ट्र में ब्लड डोनेशन कैंप होने जा रहा है। औरंगाबाद जिले में भी हर तालुके में और शहर के अंदर भी ब्लड डोनेशन कैंप रखा गया है। मैं सभी ब्लड डोनर से रिक्वेस्ट विनती करता हूँ, खास तौर पर रोशन गेट हो या पूरे औरंगाबाद शहर के अंदर से सभी ने ब्लड डोनेशन करना चाहिए। और जहाँ भी जिसको जरूरतमंद को ब्लड डोनेशन की जरूरत पड़ेगी वो टाइम में उसको ब्लड मिलना चाहिए। मैं शेख रईस, औरंगाबाद जिल्हा केमिस्ट एंड ड्रग एसोसिएशन के इसी मेंबर। मी वसंत बराड, वसंत मेडिकल स्टोर जिन्सी। सर्वांना विनंती करतो की हा जो आमचा कॅम्पेनिंग आहे 75,000 ब्लड डोनेशन कॅम्पचा, त्या निमित्तानं औरंगाबाद शहरामध्ये आम्ही 2 ते 3 हजार ब्लड डोनेशन च्या बॉटल करायचा संकल्प केलेला आहे। त्या निमित्तानं आम्ही जागोजागी ब्लड बँकच्या थ्रू आम्ही 20 ठिकाणी जवळजवळ जिल्ह्यामध्ये ब्लड कॅम्पेनिंग करायचं ठरवलेलं आहे। तरी सर्वांना विनंती आहे की या कॅम्पेनमध्ये सर्वांनी सहभागी व्हावे आणि जे डोनर आहेत त्यांना नम्र विनंती आहे त्यांनी जवळचं ठिकाण बघून त्या ठिकाणी आपलं ब्लड डोनेशन द्यावे। काय सांगाल सर, भव्य रक्तदान शिबिराचं जे आयोजन केलेलं आहे, काय संकल्पना सुचली, किती वर्षापासून आमच्या केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे ऑल इंडियाचे अध्यक्ष माननीय जगन्नाथ अप्पाजी शिंदे यांना आम्ही केमिस्ट हृदय सम्राट म्हणून संबोधतो, यांचा सामाजिक कामामध्ये नेहमीच अग्रेसर राहिलेले आहेत। म्हणजे आमची सेवाभावी व्यवसाय आहे आमचा, त्या निमित्तानं ते कुठल्याही कामात म्हणजे आमच्या जिल्हा केमिस्ट संघटना असेल, स्टेट असेल, ऑल इंडियाच्या अध्यक्षामुळे असल्यामुळे ते प्रत्येक वेळेस असं आवाहन करतात की आपण कायम समाज उपयोगी काम करावं। तर त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त ऑल इंडिया संघटनेचे जे काही पदाधिकारी आहेत, स्टेटचे आहेत आणि जिल्हा लेवलचे आहेत, यांनी सगळ्यांनी असा निर्णय घेतला की त्यांच्या अमृत महोत्सवानिमित्त एक भव्य रक्तदान शिबिर घेण्यात यावं आणि याची नोंद गिनीज बुकमध्ये होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। कारण एकाच दिवसात आमचा हा संकल्प पूर्ण होईल, यामध्ये सगळं पत्रकार बांधवांचं सहकार्य राहावं या निमित्तानं ही विनंती करतो आणि जनतेलाही आवाहन करतो की कायम केमिस्ट हा आपल्या सेवेत असतो आणि केमिस्ट कुठेतरी पहिल्यांदा आपल्यासाठी काही मागणी करतोय, रक्तदानाची एक सेवा म्हणून तुम्ही संधी तुम्हाला या निमित्तानं येते, तर तुम्ही रक्तदान शिबिरात जास्तीत जास्त सहभाग नोंदवावा आणि जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावं या निमित्तानं एवढी विनंती करतो। रक्तदात्याला जर रक्तदान करायचं असेल तर ठिकाण कोणते? आता ठिकाण आम्ही आपल्या ओरली संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 20 ठिकाणी आम्ही नियोजन केलेलं आहे। त्याच्यामध्ये औषधी भवन गुलमंडी, त्याच्यानंतर टीव्ही सेंटरमध्ये मराठी क्रांती बहुउद्देशीय संस्था जी की HBO शाळे शेजारी आहे, जळगाव रोड। शहा बाजारमध्ये कुरेशी फंक्शन हॉल, कुरेशी हॉस्पिटल समोर, लायन्स बाल सदन संत एकनाथ नाट्य मंदिर समोर उस्मानपुरा। चिकलठाण्यामध्ये सिव्हिल हॉस्पिटल मिनीघाटी, गारखेडा श्री दत्त मेडिकल जिजाई हॉस्पिटल पुंडलिक नगर रोड। त्याच्यानंतर खडकेश्वरला खडकेश्वर महादेव मंदिरामध्ये याचं नियोजन केलेलं आहे। सिल्लोड ग्रामीण हॉस्पिटल सिल्लोडमध्ये, कन्नडमध्ये BZP प्राईड कॉम्प्लेक्स पिशोर रोड, वैजापूरमध्ये वसंत क्लब डेपो रोड राजेश मेडिकलच्या बाजूला, लासूरला पुष्पांजली हॉस्पिटल डॉक्टर नंदकिशोर उदावंत यांच्या हॉस्पिटल शेजारी, पैठण शिवाजी पुतळ्याजवळ अवनी मेडिकल, सोयगाव ऋतुजा मेडिकल जवळ सोयगाव, वाळूज घृष्णेश्वर हॉस्पिटल महावीर चौक बजाजनगर आणि पाचोडला ग्रामीण हॉस्पिटल महावीर मेडिकल समोर, बिडकीन येथे कोकण वेस हनुमान मंदिर समोर बिडकीन।
त्याच्या व्यतिरिक्त खुलताबाद आणि फुलंब्री या अजून 2 ठिकाणी सुद्धा रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।